नमस्कार मित्रांनो. सुवर्णसंधी नोव्हेंबरचा महिना घेऊन आलेला आहे कर्क राशीकरता. कारणही तसं थोडं विशेष आहे, स्पेशल आहे. कारण तुमच्या राशीचा जो भाग्येश आहे गुरु हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. राशीच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, जो की वक्री होता, आता मार्गस्थ झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह जो मंगळ आहे, हा स्वतःच्याच राशीमध्ये तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. यापेक्षा चांगली ग्रहस्थिती असू शकत नाही. यामुळेच नोव्हेंबरचा जो महिना आहे हा कर्क राशीसाठी अतिशय स्पेशल, अतिशय खास असा आहे. तुमच्या राशीवरती हा जे ग्रहांचे जे भ्रमण आहे ते कशा प्रकारे प्रभाव करणार आहे, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीमध्ये जो गुरु आहे तो भ्रमण करतो आहे. दिनांक 12 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. राशीचा हा षष्ठेश सुद्धा आहे. राशीच्या अष्टम स्थानामध्ये जो राहू आहे तो भ्रमण करतोय आणि जो अष्टमेश आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. हा वक्री आहे, मात्र या महिन्याच्या जवळजवळ 28 तारखेनंतर तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. हा जबरदस्त आत्मविश्वास तुमच्यामध्ये दिसणार आहे. त्यामुळे केलेल्या कामाचं चीज होणं किंवा केलेल्या कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. जी कामं पेंडिंग होती, अडकलेली होती, पूर्ण होत नव्हती, ज्याबद्दल तुम्हाला साशंकता वाटते, अशा प्रकारची कामं तुम्ही निश्चितपणे हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. मात्र इथे एक गोष्ट नक्कीच आहे की या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी भागदौड जास्त होईल, थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. परंतु काळजी करू नका, तुमची कामं मार्गी लागतील. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे गुरुचं जे भ्रमण आहे हे तात्कालिक आहे, आंशिक आहे. म्हणजे जवळ-जवळ 1 ते दीड महिन्यापुरतंच आहे. त्यानंतर परत गुरु जो आहे तो वक्री होऊन तुमच्या व्ययस्थानामध्ये जाणार आहे. याचं कारण किंवा यामागचा अर्थ असा आहे, की या साधारण येणाऱ्या 8-9 महिन्यापर्यंतची जी कामं आहेत, जी काही महत्त्वाचे निर्णय आहेत, जी काही महत्त्वाची कामं आहेत, ती तुम्ही या 1-दीड महिन्यामध्ये हाती घ्या. जेणेकरून ती मार्गस्थ लागतील किंवा पूर्ण होताना दिसतील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, हा तुमच्या चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा राजयोगकारक ग्रह पंचम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, हा भाग्यस्थानामध्ये आहे, वक्री आहे, परंतु तो मार्गस्थ होणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं आर्थिक स्तर अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे इन्कमचे काही स्रोत सुद्धा तुम्हाला नवीन नवीन दिसतील. जे काही तुम्हाला इन्कम होत आहे, जे काही तुम्हाला लाभ होत आहे, ज्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते जरूर करा. कारण गोष्टी अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. गेल्या 2-3 महिन्यामध्ये फायनान्शियल क्रंचेस तुम्ही बघितलेले असतील, तर त्या संदर्भात काळजी करू नका. त्या बाबतीमध्ये सगळा त्याचा जो तुमचा रिकामी झालेली जी गोष्ट आहे किंवा लाभ आहे, ते सगळे या महिन्यामध्ये भरून निघणार आहेत. काळजी करू नका. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचे महत्त्वपूर्ण ट्रेड मार्गी लागू शकतील. तुम्हाला त्याच्यामध्ये काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण ट्रेड तुम्ही घेऊ सुद्धा शकता. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक संदर्भात काळजी करू नका. एकच गोष्ट सांगावीशी वाटते की या संपूर्ण महिन्यामध्ये लोन मात्र घेऊ नका. कारण लोन घेण्यासारखी तुमची मानसिकता तयार होईल. लोन घेऊ नका. उलट पक्षी इन्कम चांगलं होईल. त्याच्यामुळे लोनच्या बाबतीत विचार करू नका. कारण हे लोन येणाऱ्या जवळ 3-4 किंवा 5-6 महिन्यापर्यंत फिटले जाणं थोडंसं कठीण होईल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी, शुक्र आणि बुध हे महत्त्वपूर्ण शुभफलदायी ग्रह आहेत. स्थानाच्या दृष्टीने तुमचा राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, हा सुद्धा तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्या इच्छा आकांक्षा तुम्ही पूर्ण करू शकाल. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल. तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा पंचम स्थानातच भ्रमण करणार आहे. तिथे रवी सुद्धा असणार आहे, शुक्र, बुध सुद्धा असणार आहेत. थोड्याफार प्रमाणात जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहे त्यांच्यावर वादविवादाचे किंवा मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येतील. काळजी घ्या त्या बाबतीमध्ये. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही एवढं मात्र निश्चित. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत
त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही जे काही प्रयत्न घेतलेले आहेत किंवा करत आहात, त्याचे तुम्हाला चांगले आउटपुट या दरम्यान निश्चितच मिळणार आहेत. काळजी करू नका. इथे गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो गुरु आहे, पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे. त्यामुळे गोष्टी कुठल्याच प्रकारच्या टोकाच्या होणार नाहीत. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. दिनांक 28 नोव्हेंबरनंतर तो मार्गस्थ होणार आहे. या संदर्भात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की गेल्या जवळ-जवळ 2 ते 2.5 महिन्यापासून थोडंसं वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद होणं किंवा मतभेद, मतवैचित्र त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही बघितलेले असतील. काळजी करू नका. या महिन्याच्या अंतापर्यंत या सगळ्या गोष्टी नॉर्मल होणार आहेत. ती एक गोष्ट फार चांगली आहे. ती म्हणजे तुमच्या राशीतला जो भ्रमण करणारा जो गुरु आहे सप्तमावरती दृष्टी ठेवणे. त्यामुळे साधारणतः ज्या विवाहसुख मंडळी आहेत कर्क राशीच्या स्त्री किंवा पुरुष त्यांचे विवाह होणे, प्रत्यक्ष विवाह जमणं अशा प्रकारचे काय अनुभव या 1 ते 1.5 महिन्यामध्ये निश्चित प्रकारे येणार. त्या संदर्भात थोडंसं तुम्ही क्रियाशील राहणं गरजेचं राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे किंवा जो दशमेश आहे मंगळ हा तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय स्वतःच्या राशीमध्ये. एकंदरीतच ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौड कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कामाचा ठसा उमटवाल आणि नवनवीन उद्योगधंद्याच्या संदर्भामधले संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील, की ज्या तुमच्यासाठी लाभदायी ठरतील. तर एकंदरीत हा संपूर्ण महिना जवळ सर्व क्षेत्रामध्ये तुमच्यासाठीच तयार झालेला आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे संपूर्णपणे मुसंडी मारून जी तुमची अडकलेली कामं आहेत ती हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसतील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षजी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. तर खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. इथे सुद्धा गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या व्यक्ती बाहेरगावी जा इच्छितात म्हणजेच शिक्षणाकरता किंवा अन्य त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवीचा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी ग्रहयोग आहे. या संपूर्ण महिन्यातला खास करून पंचमातला रवी हा भाग्यातील शनी आणि तुमच्या राशीतील गुरुशी त्रिकोणयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण जी कामं आहेत तुमची ती या दरम्यान मार्गी लागू शकतील. कुठल्याही क्षेत्रातले असेल, म्हणजे नोकरी धंद्याच्या संदर्भात असेल, बिझनेसच्या संदर्भातले असतील, तुमच्या पर्सनल रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत त्याला योग्य तो मार्ग, योग्य ती दिशा या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षजी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. या दरम्यान सुद्धा कागदोपत्री व्यवहारापासून संदर्भात काळजी घ्या. त्यामध्ये चुकबुल होण्याची शक्यता आहे, खास करून जर तुम्ही शेअर मार्केटवर ट्रेड करत असाल. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला सुद्धा रवीचा हर्षलजी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. इथे सुद्धा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. दिनांक 22 तारखेला बुधाचा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय. एकंदरीत सांगायचं झालं जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर नातेसंबंध उत्तम राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज अचूक ठरतील. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला शुक्राचा सुद्धा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. गुरु जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय. तर खास करून या दरम्यान चांगले काही लाभ मिळणं, महत्त्वपूर्ण गोष्टी आणि घडामोडी होणं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणं अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान तुम्हाला निश्चितच मिळणार आहेत. काळजी करू नका. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शुक्रचा हर्षजी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. इथे थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे थोडेफार प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. कुठल्या प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. एकंदरीत सांगायचं झालं तर बरेचसे जे ग्रहयोग आहेत हे सुद्धा तुमच्याच फेवरमध्ये आहेत, म्हणजे कर्क राशीच्या फेवरमध्ये आहेत. आणि लक्षात घ्या गुरु ज्यावेळेस तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो त्यावेळेस गोष्टी या तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होतात. तुमचे अंदाज चुकत नाही आणि बॅकिंग गुरु देत असतो. कुठल्याच बाबतीमध्ये टोकाचे कधी अनुभव येत नाही. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 5 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 20 तारखेला आहे. कर्क राशीसाठी पौर्णिमा आणि अमावास्याचं महत्त्व वेगळं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. तर पौर्णिमा आणि अमावास्याला असा सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला असेलच की थोडंफार तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला बदल जाणवतो. थोडी मानसिकता
टोकाचे होते नैराश्य किंवा विड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा वादविवाद किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी, अशा प्रकारची मानसिकता घडून येते. तर साधारणतः या संपूर्ण महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.